कृती त्याला अटक करणं, त्याच्यावर ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर ह्या सातत्याने केला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं. यापूर्वी अनिल देशमुख यांचं ॲक्शन घेतली गेली. त्यांच्यासमोर जो आरोप केला जायला की एका शिक्षण संस्थेला 100 कोटी रुपये त्यांनी घेतले, त्यासाठी त्यांना अटकही केली, तुरुंगात ठेवलं. आणि असं दिसतंय की ते 100 कोटी हा जो आकडा होता तो चार्जशीटमध्ये 1 कोटी रुपयाचा आला आहे. आणि 1 कोटी रुपये चेकनी शिक्षण संस्थेला घेतलेले आहेत, ती देणगी आहे. पण त्यासाठी अनिल देशमुखांना तुरुंगात जावं. तसंच सामनाचे संपादक संजय राऊत त्यांच्या बाबतीत असंच घडलं गेलं. आणि त्यांचा आता कोर्टाचा निकाल काय लागेल तर बघतं, पण त्यांना जामीन मिळालेली आहे. ही एक प्रकारची दहशत ही निर्माण करण्याच्या बद्दलची पावले आहेत. आणि विशेषतः रोहित पवार यांना आत्ता जे काही 2-3 दिवसात बोलवलं गेलं आणि जे काही एकंदर चाललेलं दिसतंय, त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करणं हे दिसतंय. त्यांच्यावरचा आरोप काय? त्यांच्यावरचा आरोप असा आहे की त्यांनी एक साखर कारखाना, तो साखर कारखाना विकायला कोणी काढला? सरकारने आणि बँकेने. आणि तिथं टेंडर मागवल्याच्यानंतर त्यांचं टेंडर काय 50-54 काहीतरी कोटीचं हायएस्ट होतं. आणि त्या हायएस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली. आता तुम्ही सर्वांच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निम्म्यापेक्षा जास्त कारखाने हे 25 कोटीच्या आत विकलेले आहेत. म्हणजे 25 कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही. आणि 54 कोटीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली. याचा अर्थ स्वच्छ आहे की हा जाणीवमधून एखाद्या दुसरा सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं, नवीन कसं करायचं, दहशत कशी निर्माण करायची याच्याबद्दलची ही पावले आहेत. आणि म्हणून ह्या एजन्सी विशेषतः ईडी आणि त्यासंबंधी या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचं जाणीवपूर्वक पावले टाकलेली दिसतात. आम्ही त्यांची माहिती मिळवली. माहिती आता साधारणतः असं आहे की हे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट 2005 ते 2023 हा 17 वर्षाचा काळ आहे. या काळामध्ये 2 सरकारं येऊन गेली. एक आम्हा लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे सरकार. या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस 5,906 या नोंदवल्या गेल्या. 5,906. आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत डिस्पोज किती केल्या तर 25. म्हणजे 5,906 पैकी ज्याचा निर्णय लागला तो 25.42%. म्हणजे 0.42% हा डिस्पोजल रेट आहे. आणि याचा कन्व्हिक्शन किती झालं तर त्याचा रेट 0.40% आहे. आता ईडी या संस्थेच्यासाठी आज पार्लमेंट किंवा केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करतं तर ईडीचं बजेट 2022मध्ये 300 कोटी होतं आणि आत्ता साधारणतः 404 कोटी हे ईडीचं बजेट आहे.
तो सगळा आवाज जातो आमचा लाईव्ह झाला फोन येतो ना तुम्हाला आवाज येतो ना याच्यात ऐकू येत नाही. आता BJP यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022पर्यंत 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147मध्ये 85% नेते हे विरोधी पक्षाचे, नॉन BJP. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत, म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, TMC तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, NCPचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, DMK 6, BJD 6, RJD 5, VSP 5,